कविताजी, एखाद्या चर्चेच्या कार्यक्रमाला येण्यापूर्वी आपण एखाद्या विषयाचा जसा तंत्रशुद्ध अभ्यास करून येता, तसंच ते आहे. माननीय आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा हे अतिशय एक सुरामध्ये छानपणे तालमेल असलेलं रसायन आहे. आणि दुसरीकडे कविताजी, मला एक मुद्दा मांडायचा आहे. तो मुद्दा फार गंभीर आहे. हम्म. निवडणूक आयोगावरती आम्ही देखील आक्षेप घेतले. हम्म. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अत्यंत तीव्र शब्दामध्ये निवडणूक आयोगाच्या एकूण सगळ्या गोंधळाचा धिक्कार केला. हम्म. मुंबईपासून ते नाशिक पर्यंत, इथून कोकणापासून ते विदर्भापर्यंत अनेक ठिकाणी निवडणूक आयोगाच्या याद्या, त्यांची नाम, म्हणजे इथं तर मी तर असा एक आक्षेप आहे, माझा सहकारी आहे, त्याला निवडणूक लढवायची आहे, त्याला मयत दाखवलंय निवडणूक आयोगानं. त्याच्या विरोधात मी गंभीर तक्रारी केलेल्या आहेत. हम्म. एकूण नाशिकमध्ये 55 तक्रारी आम्ही निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये केलेल्या आहेत. हम्म. म्हणजे कविताजी, हा विषय काय माहिती का, मला असं दिसतंय की आम्ही कधीच निवडणूक आयोगाचं प्रवक्ते पण केलं नाही, आमचा काही संबंधही नाही. फक्त विषय एवढाच आहे की आमचा गृहपाठ पक्का असतो, हा काय आमचा दोष नाही. हम्म. पण काँग्रेसच्या दिल्लीपासून गल्लीपर्यंतचे प्रवक्ते आपण जर बघितले तर ते आमच्यावरती हा आरोप करतात की आम्ही निवडणूक आयोगाची बाजू मांडतो. काहीच संबंध नाही. मला इतकंच सांगायचंय की विरोधकांकडे कुठलाही मुद्दा, मागच्याच निवडणुकीमध्ये बघा, आपण महाराष्ट्रातल्या अभ्यासू पत्रकार आहात, आपल्या लक्षात आलं असेल, कुठं दिसले हो हे पक्ष आपल्याला पक्ष म्हणून? कुठं दिसली महाविकास आघाडी आपल्याला? कुठेच दिसली नाही. सगळीकडे महायुतीचा बोलबाला होता. आम्ही भांडलो जरी तरी आपापसात भांडलो. मी अगदी सांगतो, ते प्रेमाचं भांडण होतं, मैत्रीपूर्ण भांडण होतं. म्हणजे अशी परिस्थिती होती, यांच्याकडे लढायला लोक नाही. आणि याही निवडणुकीत तशीच परिस्थिती आहे. त्यामुळं मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणे. म्हणजे काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यानं मला खासगीत सांगितलं, म्हणजे साहेब, आमचं इतकं हसू होतं की आमच्या नेत्यांना हे कळत नाही की मतदार यादीत दोनदा नाव आहे, म्हणजे तो दोनदा मतदान करू शकेल का, असा साधा विचार हे लोक का करत नसतील. आणि केलेल्या प्रत्येक आरोपानंतर बॅकफुटला जाण्याची पाळी आली. एसआयआरच्या बाबतीमध्ये आता वेगवेगळ्या महाराष्ट्रात पण या निवडणुकीनंतर लगेच आपण एसआयआर करतोय. आता तो एसआयआर काय फक्त भारतीय जनता पार्टीने आणलाय का? याच्या आधी काँग्रेसचं शासन असताना सुद्धा एसआयआर झालेला आहे. आणि घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे नमूद केलेलं आहे की अशा पद्धतीनं मतदार याद्याची छाननी जी आहे ती तळापासून, मुळापासून, टप्प्याटप्प्यानं काही काळाकाळामध्ये झाली पाहिजे.